महत्त्वाचे संभाव्य आमदार नाशिक मधले नेमके कोण असू शकतात ते आपण बघतोय स्क्रीनवर। सीमा हिरे संभाव्य आमदार तुमच्या नाशिक पश्चिमच्या। तर सुधाकर बडगुजर यांनी ठाकरे गटाकडून त्यांना टफ फाईट दिली होती, परंतु सीमा हिरे यांचा विजय होऊ शकतो। संभाव्य आमदार नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे असू शकतात। हे आपण बघतोय की या ठिकाणी पाहायला मिळत आहे नाशिक पश्चिम मध्ये संभाव्य आमदार या सीमा हिरे भाजपच्या असू शकतात। तर सुधाकर बडगुजर ठाकरे गटाकडून त्यांनी देखील कडवं आव्हान दिलं होतं आणि आपल्याला माहिती आहे या मतदारसंघामध्ये एकंदरीतच निवडणूक झाल्यानंतर देखील वादविवाद मोठ्या प्रमाणात झाले होते। सुधाकर बडगुजरांचं एक मोठं आव्हान नाशिक पश्चिम मध्ये सीमा हिरेंपुढे पाहायला मिळालं होतं। तर नेमका सीमा हिरे या संभाव्य आमदार असण्याची नेमकं काय कारण आहेत हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण कवडे यांच्याकडून। किरण, नेमकं सीमा हिरे या आमदार संभाव्य आमदार होऊ शकतात याची काय कारण आहे, त्यांचा होल्ड पश्चिम नाशिकवरती कसा आहे? नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक पश्चिम या मतदारसंघात एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत। 15 उमेदवार रिंगणात असले तरी ही चौरंगी लढत होताना दिसते आहे। महायुतीच्या सीमा हिरे असतील किंवा महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर आणि मनसेचे दिनकर पाटील या तिघांमध्ये फार रस्सीखेच होत आहे। आणि गेल्या 4 तासांमध्ये म्हणजे मतदानाचे जे सकाळी 7 वाजेपासून ते आता साधारण 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो मतदारांमध्ये दिसून येत आहे। मतदार मोठ्या प्रमाणात इथे मतदान करण्यासाठी येत आहेत। नाशिकमधील जर विचार केला तर सिडको भागातील जो जनता विद्यालयाचा मतदारसंघ आहे या ठिकाणी एकूण 39 बूथ आहेत आणि असं साधारण 1200 ते 1500 या ठिकाणी मतदार आहेत एका बूथमध्ये। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी होत आहे। त्यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधी असतील किंवा पोलीस आणि इतर शासकीय कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। तिथे उमेदवारांच्या प्रतिनिधींनी एक फलक लावला होता, उमेदवाराचा ज्यावर फोटो होता, नाव होतं, त्यावर विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला आणि त्यावरून काही काळ या ठिकाणी तणाव देखील निर्माण झाला होता। परंतु निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत शुभांगी भारदे यांनी तत्काळ या संदर्भात पत्र जारी करत हे बॅनर आणि किंवा फलक लावण्यास बंदी घातली आणि हा जो तणाव होता हा पोलिसांच्या मध्यस्थीने तो निवळलेला आहे आणि एकदम सुरळीत पद्धतीने या ठिकाणी म्हणजे नाशिक पश्चिम या मतदारसंघातील अंबड असेल, सातपूर असेल किंवा इतर जो पाथर्डी पाटा या परिसरात मतदान अगदी सुरळीत पद्धतीने सुरू आहे।